आज 7 जिल्ह्यात पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार. आज आहे 14 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी जाता जाता शेवटचा निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शेवटची वाटप असणार आहे आणि आज काही निवडक महिलांनाच पैसे भेटणार आहे. त्याच्याविषयीची संपूर्ण अपडेट आतापर्यंत आपल्याकडे आलेली आहे. आज दिनांक 14 नोव्हेंबर आत्ताची सर्वात मोठी अपडेट. महिलांना आज पैसे मिळणार आहेत आणि या 7 जिल्ह्यात आज सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. अशा प्रकारची अपडेट आलेली आहेत. चला तर ते 7 जिल्हे नेमकं कोणते आहेत आणि बहिणीसाठीचा हा शेवटचा निर्णय नेमकं काय असणार आहे आणि कोणत्या बहिणींना आज पैसे भेटणार, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. मोठा निर्णय म्हणजे काय असणार आहे, तर आतापर्यंत बहिणींना 2100 रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. बहिणींना 2100 रुपये आम्ही देणार आहोत. परंतु आता 2100 नाही तर आता डायरेक्ट 3000 रुपये प्रति महिन्याला पैसे देण्याचा वादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. म्हणजे अखेर यांनी हा निर्णय घेतलेलाच आहे. मोठा निर्णय आहे मित्रांनो. ह्यो प्रत्येक महिलेला, प्रत्येक बहिणीला 2100 रुपये नाही तर आता डायरेक्ट 3000 रुपये. सुरुवातीला तर फक्त 1500 रुपयेच होते, परंतु त्याचे 2100 झाले आणि आता 2100च्या नंतर डायरेक्ट 3000 सुद्धा त्यांनी डायरेक्ट घोषणा केली. ज्या दिवशी आम्ही निवडून येऊ त्याच दिवशी तुम्हाला 3000 रुपये म्हणून आम्ही देणार आहोत. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक बहिणीलाही पैसे भेटणार आहेत. आता तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे ही. हे पहा, 7 जिल्हे तर आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर हे पहा 3000 अधिक 3000 हे कशा प्रकारे भेटणार, तर हे पहा येणारा हप्ता जो आहे डिसेंबर असेल आणि जानेवारी असेल तर या 2 महिन्याचे एकत्रितरित्या तुम्हाला पैसे भेटणार आहेत. त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे. ती तारीख देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेणार आहोत. परंतु 3000 अधिक 3000 असे मिळून 6000 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु यामधून काही महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरणार आहेत. त्या बिचाऱ्या महिलांना 1 रुपयासुद्धा भेटणार नाही. 8 बँकांना तर आदेश आलेले सुद्धा आहेत की या 8 बँकेमध्ये देखील पैसे ट्रान्सफर लवकरात लवकर होणार आहेत. त्या बँकांची नावे देखील आपण पुढे जाणूनच घेऊया. परंतु त्याच्या अगोदर एक महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला सांगू इच्छितो. कोणत्या महिला अशा असणार आहेत की ज्या अपात्र ठरणार आहेत या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. त्या महिलांना 1 रुपयासुद्धा इथून पुढे भेटणार नाही. अशा देखील काही निवडक महिला असणार आहेत. तर त्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांनी ते जर इतर योजनेचा लाभ घेत असतील तर मग मात्र त्यांना 1 रुपयासुद्धा भेटणार नाही किंवा इथून पुढे येणारे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार नाही. जर तुम्ही इतर कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. चला तर त्या 8 बँकांच्या अगोदर आपण नावे जाणून घेऊया आणि या 8 बँका पाहिल्याच्या नंतर 7 जिल्हे आहेत की त्या 7 जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर जमा होणार आहेत. त्या 7 जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. त्यामध्ये पहिली बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. म्हणजे पोस्टाची बँक जी आहे ती या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार. त्याच्यानंतर आपण शॉर्टकटमध्ये जाऊन घेऊ, जास्त तुमचा वेळ देखील आपण वाया घालवणार नाही. SBI असं आहे. त्याच्यानंतर IDFC फर्स्ट बँक, त्याच्यानंतर महाराष्ट्र बँक, येस बँक आणि ॲक्सिस इंडस्ट्रियल बँक किंवा आयडिया बँक, युनियन बँक, या 7 ते 8 बँके आहेत की या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. यामध्ये सर्वात टॉपला बँक असणार आहे ती म्हणजे पोस्टाची बँक, पोस्ट ऑफिस बँकची ज्या बँक आहे त्या जर पोस्टात खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. हे पहा, पैसे महिलांना आजच मिळणार आहेत. भरपूर महिलांचा विषय विचारत होत्या, सर किती दिवस झाले तुम्ही सांगता पैसे भेटणार, परंतु आज फिक्स अपडेट आलेली आहे. आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणारच आहेत. यात कुठलीच अडचण नाही किंवा कुठलाच वाद नाही. डायरेक्ट महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. आता त्या कोणत्या निवडक महिला असणार आहेत की ज्या महिलांना पैसे आज फक्त त्याच महिलांना पैसे भेटणार आहेत, तर हे पहा, ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट या 2 महिन्यात अर्ज केले असतील, सुरुवातीला अर्ज केलेले असतील आणि अजूनपर्यंत पैसे त्यांच्या खात्यावर आले नसतील, जर तुमचे आधार कार्ड लिंक असेल, सर्व गोष्टी ओके असतील, तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. आज तुम्हाला पैसे भेटल्याशिवाय राहणार नाहीत. परंतु यामध्ये एक अट जी आहे ती 100% असणार आहे. तुमचे बँक खाते जे आहे ते पोस्टाच्या बँकेत असेल तर ओके आहे, परंतु जर पोस्टाच्या बँकेत खाते नसेल तर इतर कुठल्या बँकेत असेल तर ते खाते ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करा. आणि पोस्टामध्ये जर 1 वर्षापेक्षा जास्त खाते उघडून झाले असतील तर त्यावर ट्रान्झॅक्शन झाले नसतील किंवा पैसे पाठवले नसतील तर ते देखील एकदा चेक करून घ्या, जेणेकरून तुमचे खाते ॲक्टिव्ह असतील तर पैसे पडण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. महिला विचारते, सर आचारसंहिता चालू आहे मग पैसे येणार का, तुम्ही कसं काय सांगता, तर हे पहा, आचारसंहिता जरी चालू असेल तरी टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. ऑलरेडी चेक जे आहे ते साईन झालेले आहेत आणि पैसे बँकांकडे ट्रान्सफर केलेले आहेत आणि बँकांना आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत की महिलांना पैसे जमा करून टाका.
फक्त आता बँका सध्या प्रोसेसिंगमध्ये आहेत आणि कोणत्या बँकेत पैसे येणार ते तर आपण मला सांगितलेच आहे. आता महिलांचा काही प्रश्न होता, सर अन्नपूर्णा योजना एवढी मोठी अन्नपूर्णा योजना होती, त्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2,500 रुपये येणार होते, त्याचं काय झालं, नेमकं काय झालं, पैसे कशामुळे आले नाहीत? तर हे टेन्शन घेण्याची गरज नाही, याच्याविषयी देखील आज नवीन अपडेट आलेली आहे. अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये महिलांना 100% भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचे आहे, जर तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल आणि तुम्ही दर प्रति महिन्याला गॅस भरत असाल किंवा 2-3 महिन्याला जरी गॅस भरत असाल तरी नो प्रॉब्लेम. तुम्ही गॅस भरता वेळेस तुम्हाला गॅसचे पुस्तक सोबत घेऊन जायचे आहे. तो जर तुमचा गॅस तुमच्या मालकाच्या नावावर असेल किंवा इतर कुणाच्याही घरातील व्यक्तीच्या नावावर असेल तर मग मात्र तो गॅस तुमच्या नावावर करून घ्या. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पात्र असाल, तो गॅस तुमच्या उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर असेल आणि गॅस भरता वेळेस तुम्ही बुकिंग करूनच गॅस भरला असेल तर मग मात्र तुम्हाला 100% सबसिडी प्राप्त होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. 2,500 रुपये देखील कुठेच जाणार नाहीत. 6,000 रुपये ते आणि 2,500 रुपये हे अशा प्रकारे जवळपास तुम्हाला 7,500 रुपये 8,500 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपल्या सबस्क्रायबर्सला तरी पैसे सर्वात अगोदर भेटणार आहेत, कारण की आपण सुरुवातीपासून प्रत्येक सबस्क्रायबर्सला गाईड केलेले आहे की कशा प्रकारे काय फॉर्म भरायचा, काय प्रोसेस करायची, दिवाळी बोनस कशा प्रकारे भेटायचा, संपूर्ण माहिती आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत सांगितली आणि इथून पुढेही कुठल्याच प्रकारची नवीन माहिती आली, कुठलीही माहिती येऊ द्या, सर्वात अगोदर आपल्या सबस्क्रायबर्सपर्यंत ती माहिती पोहोचत असते. त्यासाठी तुम्हाला सिंपल काम करायचे, सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आतापर्यंत भेटलेले पैसे परत वसूल होणार का? तर हे पहा, पैसे वसूल करणार नाहीत, कारण हे सरकार देणार आहे, घेणार नाही. ही गोष्ट तुम्ही 100% लक्षात ठेवा. जरी आतापर्यंत तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असताल किंवा आणि तरी देखील लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तरी नो प्रॉब्लेम. पैसे जर पडले असतील अकाउंटवर तर ते कुठेही जाणार नाहीत, काही विषय नाही त्याचा. फक्त इथून पुढे जे येणारे पैसे आहेत तर डबल योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीत, अशा प्रकारचे सरकार यांनी स्पष्ट केलेले आहे किंवा भाष्यात त्यांनी सांगितलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार स्मार्टफोन वाटप होणार का? तर हा प्रश्न भरपूर महिलांना पडला होता. याच्या अगोदरही हा महिलांचा प्रश्न होता, सर स्मार्टफोन वाटप होणार आहे काय खरं, काय सत्यता नेमकं काय आहे हे आम्हाला सांगा. तर हे पहा, ज्याप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी कोकणमध्ये स्मार्टफोन वाटपाचा कार्यक्रम घेतला होता आणि स्मार्टफोन वाटप करून टाकले होते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यामध्ये स्मार्टफोन वाटप करणं म्हणजे काही जास्त मोठी गोष्ट नाही किंवा काही जास्त मोठी अडचण येणार नाही. स्मार्टफोन वाटप होऊ शकतात. परंतु यामध्ये एक अडचण आहे, फक्त या स्मार्टफोन वाटपाचे फॉर्म जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत फॉर्म सुटणार नाहीत. ज्या दिवशी फॉर्म सुटतील त्याच दिवशी तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणार आहेत आणि पैसे वाटपाचा कार्यक्रम देखील सुरुवात होणार आहे. आता महिलांचा प्रश्न होता, सर 7 जिल्हे कोणते आहेत की त्या 7 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत? तर ते 7 जिल्हे देखील आपण लगेच जाणून घेऊया. हे 7 जिल्हे जे आहेत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये 7 जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांना आज पैसे 100% भेटणारच आहेत, कारण की यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण जिल्हा आहे कोल्हापूर, त्याच्यानंतर रत्नागिरी, त्याच्यानंतर रायगड, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, तसेच सातारा आणि सांगली. इकडच्या साईडला जेवढे जिल्हे आहेत, 7पैकी जास्त जरी जिल्हे असतील तरी इकडच्या साईडला सर्वात अगोदर आज पैसे येणार आहेत, कारण की आतापर्यंत ही मध्येच तुम्ही मधला भाग पाहू शकता. बीड असेल, संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, तर या जिल्ह्यामध्ये पैसे महिलांना बऱ्यापैकी प्राप्त झालेले आहेत. जवळपास 80 ते 90% महिलांना पैसे जमा झालेले आहेत आणि इतर ठिकाणी जे इकडे महिला राहिलेल्या आहेत तर यांना देखील 10-20% महिला इकडे देखील राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे आज ह्या 7 जिल्ह्यांना पैसे जमा झाले की त्याच्यानंतर लगेच इकडे आणि इकडच्या साईडला देखील पैसे जे आहेत ते संपूर्ण महिलांना वाटप होणार आहे. त्यामुळे टेन्शन कोणीच घेऊ नका. तुमचे पैसे कुठेच जाणार नाहीत किंवा कुठलीच अडचण तुम्हाला येणार नाही. पैसे तुमच्या खात्यावर 100% तुम्हाला भेटणार आहेत आणि पैसे भेटल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत बसणार नाहीत आणि हा शेवटचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. 3,000 रुपये मला दिवाळी वाढ दिलेली आहे यांनी हप्त्यामध्ये. डायरेक्ट जर पुढील गोष्टी झाल्या तर तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपये दिवाळी बोनस तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. हे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.